नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा मसाला। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे घेतले आहे एक मध्यम आकाराचा कांदा, थोडासा खोबरा किस, लसण, आलं, खडे मसाल्यामध्ये धने, जिरे, जायत्री, जायफळ, छोटी विलायची, बडी विलायची, मिरे आणि लवंग। सर्वात अगोदर आपण खडे मसाले भाजून घेणार। आता आपण मसाले तव्यावर भाजून घेणार आहोत। आता आपले सर्व मसाले इथे छान भाजलेले आहेत। आपण यांना काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। यामध्येच आपण कांदा भाजून घेऊ। कांदा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। यामध्येच आपण खोबरा किस पण भाजून घेणार आहोत। आता आपला कांदा आणि खोबरा छान भाजलेला आहे। आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आता आपले खडे मसाले थंड झाले आहे। आपण आता सर्वात अगोदर खडे मसाल्याची पेस्ट करून घेऊ। अशा प्रकारे आपला मसाला इथे बारीक झाला आहे। आपण यातच आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊ। आता आपला पेस्ट इथे तयार झालेला आहे। आपण आता अंडा मसाला बनवण्यास सुरुवात करू। आता आपण सर्व अंडे अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। आता आपले अंडे इथे फ्राय झालेले आहेत। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपले अंडे फ्राय झालेले आहेत। आता आपण अंडा मसाला बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कढईमध्ये 1 ते 2 चमच तेल घालून घेतले आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये कांदा आणि खडे मसाले घालून घ्यायचे आहे। आता आपला कांदा इथे छान शिजलेला आहे। आपण यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट घालून घेऊ आणि छान हलवायचे आहे। यातच आपल्याला आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता आपला मसाला इथे तेल सुटेपर्यंत छान शिजलेला आहे आणि छान तेल पण सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। यामध्ये मी घेतला आहे काळा मसाला, लाल तिखट, धनिया पावडर, आपण तयार केलेला मसाला आणि हळद आणि चवीपुरते मीठ। सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊ। आपण यामध्येच टमाटर पण घालून घेणार आहोत आणि छान हलवून घ्यायचे आहे। आता आपला मसाला इथे छान शिजलेला आहे। आपण जो मसाला तयार केला होता मिक्सरचं भांडं यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। छान हलवून घ्यायचे आहे। आता इथे मसाला छान शिजलेला आहे। आपण आता यामध्ये अंडे घालून घेऊ। सर्व अंडे आपण इथे घालून घेणार आहोत। अशा प्रकारे अंडे घालून आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। आता इथे अंडा मसाला तयार झालेला आहे। आपण यावर थोडा धनिया पावडर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर पण घालू शकता तुम्ही, मी घालणार नाही आता। अशा प्रकारे आपला अंडा मसाला इथे छान तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।